तुलवरा ग माझे माय मोत्याचा तुलवरा फुले आणावे कुठून ग माझे माय आणावे कुठून आई राजा राजा उदे बोला डोंगरला चला आई राजा उदे। हा दर्शन घ्या बाप्पाचं तिकडं धर तू थोडं घर वागलेलं दाजी जवळ आजी येईल मी घेतले आता नवरात्र चालू आहे आणि मग आज रविवार असल्यामुळे संध्याकाळी आम्ही सर्वजण पंढरपूरमधील देवीच्या दर्शनासाठी निघालोय। नवरात्र चालू झाल्यापासून सलगच पाऊस होता त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी काही जाता आले नव्हते आम्हाला। आणि इथं साईडला टांगा बघितल्यावर यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, स्कूलमध्ये शाळेला टांग्यात जाणं वगैरे ते, त्यामुळे त्याच्यावरूनच गप्पा गोष्टी चालू होत्या। बोलत बोलत आम्ही देवीच्या मंदिरापर्यंत आलो। किती गर्दी झाली। पंढरपूरमधील सर्व देवीचे दर्शन घेण्याचे अगोदर सुरुवातीला या माईतुकाई या मंदिराच्या पासून सुरुवात केली जाते देवीचे दर्शन घेण्यासाठी। आम्ही तिथं आलो तर खूप गर्दी होती, रांगेत उभा राहून पायावरच दर्शन घेतले, मग दर्शन काय आम्ही घेतले नाही। दर्शन झाल्यानंतर इथं देवीच्या बाहेर इथं मंदिरात परड्या ठेवलेल्या होत्या, त्या परड्या भरल्या। गर्दी असून सुद्धा आमचे खूप छान दर्शन झाले, सर्वांनी मिळून दर्शन घेतले आणि आता पुढील देवीच्या दर्शनासाठी आम्ही इथून निघालो। इथं साईडला तुम्हाला खेळणी वगैरे दिसत असेल तर पूर्वी इथं एक गार्डन होतं आणि देवीच्या नावावरून त्या गार्डनलाही पद्मावती गार्डन असं नाव दिलेलं होतं, पण आता ते काही कारणामुळे बंद झालेलं आहे। इथं बसण्यासाठी वगैरे खूप गर्दी असायची पूर्वी इथं। हे मंदिर हे पुरातन आहे, खूप पुरातन मंदिर आहे आणि दगडात कोरलेलं मंदिर आहे। या गाभाऱ्यात गेल्यानंतर एकदम कसं निगेटिव्हिटी वगैरे असले विचार काय डोक्यात येत नाही, मन एकदम शांत झालेलं होतं। इथं मोबाईल अलाउड असल्यामुळे मला इथं देवीचा म्हणजे फोटो क्लिक करता आला, ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा। बस पटकन। खूप मोठी रांग असल्यामुळे मला इथं दर्शन घेण्यासाठी 1 ते 1.5 तास गेला, पण दर्शन खूप छान झाले। आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर निघालोय, तरी पहा किती मोठीच्या मोठी रांग आहे इथं। मंदिराच्या आतमध्येही तेवढीच आहे आणि मंदिराच्या लांब बाहेरपर्यंत खूप मोठी रांग आहे। दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर पडलेलो आहे। इथं मंदिरातून बाहेर पडल्यानंतर इथं एकावर एक 5 दगड ठेवून महिला पूजा करत होत्या, याला संसार मांडणे असं म्हणतात। मंदिराच्या बाहेर जे येईल ते अशी पूजा करत होते, म्हणून मी ही पूजा केली। हे तुम्हाला बाजूला नदी दिसत आहे, ती चंद्रभागा नदी आहे आणि तो साईडचा मोठा पूल आहे आणि त्या पुलाबरोबर पाणी इथं आलेलं आहे। आता आजूबाजूची पावसामुळे पुराची परिस्थिती तर सर्वांना माहीतच आहे, पण इथं खूप पाणी आलेलं आहे, त्यामुळे आजूबाजूचे जे शेती आहे, पिकं आहेत, त्याचं खूप नुकसान झालेलं आहे। आणि हे लक्ष्मी देवी जे मंदिर आहे ते जवळपास त्याच्या पायरीपर्यंत पाणी आलेलं आहे इथं, तुम्ही पाहू शकता। संध्याकाळची वेळ असल्यामुळे एवढं स्पष्ट काही दिसत नाही। बऱ्याच मंदिरामध्ये शूट घ्यायला अलाउड नव्हते, त्यामुळे मी काही तिथं शूट घेतले नाही, पण जे शूट घेतलेलं आहे म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं। या मंदिरात सुद्धा खूप गर्दी होती।
प्रत्येक मंदिरामध्ये अशा बाहेर परड्या ठेवलेल्या होत्या, त्या आम्ही परड्या भरल्या. तुमच्याकडे ही अशी प्रथा आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. चला पुढे. तुम्हाला जे समोर लाइटिंग दिसतं ते नदीच्या पलीकडच्या बाजूचं दृश्य आहे आणि ते इस्कॉन टेम्पलचं मंदिर आहे तिथं. ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय. या ठिकाणी आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो तर इथं देवीची आरती चालू होती, त्यामुळे वातावरण अधिकच आल्हाददायक इथलं झालेलं होतं. परीने इथं गंध घेतलेला आहे, जे कोण घरी आहेत त्यांना लावण्यासाठी. आता आम्हाला संध्याकाळचे 8:15 झालेले होते. इथलं दर्शन घेऊन आम्ही निघालो. आता घराच्या जवळच एक देवी आहे, तिथलं दर्शन घ्यायचं राहिलं होतं. ते दर्शन म्हटलं आता इथं सगळं देव्या झाल्यानंतर घराच्या जवळ असल्यामुळे नंतर तिथलं दर्शन घेऊ. या ठिकाणचंही आम्ही दर्शन घेतलं. इथं काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे लगेच दर्शन झालं आम्हाला इथं. पावसाने उघडीक दिल्यामुळे सर्वच मंदिरात खूप गर्दी होती, तरीही दर्शन खूप छान झालं. मुलांनीही दर्शन घेतलं. सर्व देवीचे आता दर्शन झालेले होते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.